नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात भरघोस मतदान. उमेदवारांसहित दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून नवापूर तालुक्यात सर्वाधिक मतदान. नंदुरबार या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यातील 4 आणि धुळे जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नंदुरबार मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता. नंदुरबार जिल्ह्याला 2 राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत. चौथ्या टप्प्यात मतदान सुरू असून नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा आणि धडगाव हे 7 तालुके येतात. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदारसंघ हे राखीव आदिवासी मतदारसंघ आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 69% आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे. या जिल्ह्यातील 6ही तालुके आदिवासी बहुल असून 4 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. यावेळी महाविकास आघाडीने भाजपाला तगडे आव्हान दिले आहे. यात युवा नेतृत्व ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी प्रचाराचा सपाटा लावल्याने भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांची विजयाची हॅट्रिक होईल की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अशातच डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराने कुलदेवतेचे दर्शन घेत मतदानाचा हक्क बजावला. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. नवापूरला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक, आमदार शिरीष नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, शिवसेना शिंदे नेते चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी आदी दिग्गज नेते गण यांनी हक्क बजावलाय. प्रसंगी लोकसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदारसंघातील मतदार राजाला आवाहन केले की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे. यावेळी लोकसभेच्या उमेदवारांनी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिली. दरम्यान प्राप्त माहितीनुसार नंदुरबार लोकसभेचा चौथ्या टप्प्याचे मतदान नंदुरबार जिल्ह्याने आघाडीत घेतले आहे. नवापूर तालुक्यातून सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे. आज हे असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे. उत्तम प्रतिसाद आहे. लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे. सकाळचा वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपारून ऊन वाढेल. तर मी सर्व मतदारांना, मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. धन्यवाद. मी, माझा परिवार, बहीण, आईवडील आम्ही सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि आता सकाळपासून 3 तास झाले मतदान सुरू होऊन. सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या मोठमोठ्या रांगा बघतोय आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे या मतदानाबाबत आणि या निवडणुकीबाबत तो सुद्धा मतदान केंद्रांवरती आम्हाला दिसतोय. काय सांगाल, काय आवाहन कराल? मी सर्व मतदारांना आवाहन करेन की लोकसभेची ही निवडणूक ही आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे. देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराने, जो भारताचा नागरिक आहे, मतदार आहे, त्याने आपल्या एक मताने देशाचं भविष्य ठरवू शकतो. म्हणून प्रत्येकाने मतदान केंद्रांवर जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं सर्व मतदारांना माझं नम्र. ताई, नवमतदारांची संख्या वाढलेली आहे, काय सांगा? विश्वास आहे मतदान विजयाचा? हो, 100%. या ठिकाणी 3 दिवसापूर्वी मोदीजींची सभा झाली. त्या सभेमध्ये लाखो लोक या सभेमध्ये आले आणि रेकॉर्ड ब्रेक असं त्या ठिकाणी सभेला गर्दी झालेली होती. आजपर्यंत नंदुरबारमध्ये जेवढ्या सभा झाल्या कुठल्याही सभेला एवढे लोक आले नाही जेवढे लोक मोदीजींच्या सभेला आले. सभा म्हटली की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लोक हे येत असतात, पण जे कॉमन प्रोफेशनल्स जे आहेत, जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही पण मोदीजींबद्दलचं एक प्रेम, आदर, क्रेज यासाठी मोदीजींची सभा ऐकण्यासाठी आलेले होते. त्याच्यामुळे मोदीजींबद्दलचं जे एक लायकिंग लोकांमध्ये आहे, मोदीजींना पुन्हा देशाचं नेतृत्व द्यायचं, 400 पार करायचं, मोदीजींची हॅट्रिक करायची आणि 400 पार करत असताना नंदुरबारपासून याची सुरुवात व्हावी असं एकूणच मतदारांमधला उत्साह बघून आम्हाला
नमस्कार. आज मतदानाचा दिवस आहे आणि आज सकाळी मी या ठिकाणी माझं मतदान केंद्राला येऊन मतदान केलेलं आहे आणि माझं जिल्ह्याच्या जनतेला आवाहन आहे की आपण मतदानाचा हक्क आजच्या दिवशी बजवावा आणि दुपारून ऊन जास्त पडतं त्याच्यासाठी आपण सकाळीच मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावे एवढं माझं नम्र विनंती आपल्यासाठी. मतदानामध्ये जनतेचा सहभाग उत्स्फूर्तपणे आहे. हे आमचं गाव आहे सोनगीरपाडा. मोठ्या प्रमाणामध्ये लाईन सकाळपासून लागलेली आहे आणि सगळे बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक सगळेजण मतदानाला उत्साहाने येत आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी जरी कमी मतदान झालं असेल तरी नंदुरबार लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं मतदान होईल असं मला वाटतं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, नंदुरबार, चिंचपाडा.